राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज स्ट्रेट स्टोरीकडे जाणं गरजेचं आहे. समाजात जगत असताना विविध प्रकारची लोक असतात, लोक भेटतात आणि महिलांपेक्षा पुरुषांना जास्त भेटतात, मुलांना जास्त भेटतात. ह्याच्यामध्ये गुप्त सुप्त अशी काही लोक असतात की त्यांचा वरून वरून तर अंदाज लागत नाही, पण त्यांची मानसिकता, त्यांचं आकर्षण हे कसं राहतं आपण बघू. थोडं इसकाटून सांगतो तुम्हाला. आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली घटना आहे. त्यांनी काल 11 11:30 फोन करून सगळा विषय सांगितला आणि म्हणलं ही थोडंसं समाजात किंवा मुलांना जागृत करण्यासाठी पुरुषाला गरजेचं आहे. आपला जिल्हा आणि त्या जिल्ह्यात एक तालुका आहे. डायरेक्ट नाव नको सांगायला, पण तुम्हाला स्ट्रेट स्टोरी सांगतो. तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि त्या गावात पक्का भाऊ आपला जो सबस्क्रायबर आहे तो राहतो. एक मुलगी 8वीला आहे, एक मुलगा 6वीला आहे. चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब, जेमतेम परिस्थिती. शासनाच्या काही योजना असतात. गडी जरा डोक्याला हुशार, थोडा आंदोलनाची त्याला आवड किंवा विशिष्ट कुठं काय अन्याय झाला तर तिथं तो मोर्चा वगैरे काढायचा, समाजसेवेची आवड. समाजात बऱ्यापैकी संपर्क होता. त्यांनी लोकांच्या म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत, काही समजा मशीनचं असेल, शिलाई मशीन, ताडपत्री असेल, म्हणजे पंचायत समितीच्या योजना येतात बघा. त्या एवढे एवढे पैसे भरा आणि तुम्हाला एवढं एवढं फुकाट. तो लोकांची प्रकरणं करून द्यायचा. लोक त्याला 1000-500 सहखुशीने द्यायची. धावपळ करायचा बिचारा. पक्का भाऊचा एक छंद होता, जुना पैलवानी. लाल मातीतली कुस्ती 1 नंबर करायचा. पिळदार शरीर, जोर बैठका, अगदी दाढी बिडी 1 नंबर. हा एक प्रकरण घेऊन पंचायत समिती तुम्हाला लय टेबल असतात साहेब लोकांची. एका टेबलावर गेला, नेहमी ओळखे साहेब. साहेब फार जबाबदार. ते बी नेहमी अर्ध्या वयाचा, 28-30. लग्न झालेलं होतं त्याचं. आणि गडी कारमध्ये यायचा, वॅगनार. 3 बोटात 3, इकडे 3, 6 अंगठ्या सोन्याच्या बरं का, ओरिजिनल. कारण पगार लय असतो. तर गळ्यात गोफ आणि एकदम शुद्ध बोलणार, स्वच्छ राहणार, रोज दाढी करणार, इनशर्ट करून येणार. साहेब तसंच असतो. त्या साहेब गेल्यावर तो म्हणला, काय पक्का भाऊ, लय दिवसांनी आमचं तुम्ही ही काढली, आठवण काढली, या या बसा बसा. मला साहेब ही आपल्या एवढ्या सह्या गरजेचं होतं, ही प्रकरण पास होणं गरजेची आहेत. काही नवीन आले असली तर ते बी सांगा. हा म्हणजे नवीन आहेत, आपल्याकडे माशाची जाळी येणार आहेत, शेतीचे काय अवजार येणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला सांगेल. सरकारी योजना चालूच राहतात आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा अशी माझी पण इच्छा आहे म्हणला. आणि म्हणलं लय चांगला साहेब. मग म्हणला तुम्ही काय करताय सध्या? म्हणला 31 डिसेंबर आली या. मला तर काय, मला जोडीदार नाही ना, आपण ठेवत बी नाही, पण तुम्ही माणूस लय चांगला आहे, सज्जने. 31 डिसेंबर आपण साजरा करू की? मला चालतंय ना, मी कधी पण तयार आहे. म्हणलं ते खर्चाचं, अहो काळजी कायला करता, एवढा गडगंज पगार आहे. गेलं वर्ष माझं, पुढल्या वर्षाचं स्वागत असंच करायचं असतं. जाऊ म्हणला. काय म्हणला, मी काय तसलं बाटली बिटली घेत नाही बा पक्का भाऊ म्हणला, पण मटण बिटण मला लय आवडतं. चला तुम्ही ना काळजी करू. 31 डिसेंबरला म्हणले आता हे असलं थोडं इथं लोक वळखतात, आपल्याकडं गाडी, आपण एक 20-22 किलोमीटर लांब जाऊ, तिथं थोडं मला माणसं ओळखत नाही, एखाद्या हॉटेलमध्ये बसू मस्तपैकी. मला लय भारी आयडिया. हां, संध्याकाळी 7-7:30 वाजल्या होत्या. त्यांनी दोघंजण मिळून त्या गाडीत साहेब आणि हे गेले बा. आता हॉटेल कशी असतात तुम्हाला माहिती, पार्किंगची जागा असती, लाईटीच्या माळा लावलेल्या असतात रातच्या, सडा मारलेला असतो पाण्याचा, आतमध्ये काउंटर, अख्खी टेबल मोकळीच. नंतर नंतर गिराईक येतं, असं असतं. गेले बसले. मग त्यांनी त्याचं इंग्रजी लाल कलरची दारू मागितली बा. ती दारू प्यायला सुरुवात केली. मला तुम्ही सुद्धा काहीतरी घ्या. म्हणला मी घेत नाही ना. नाही म्हणलं असं करा, कोल्ड्रिंक घ्या ना. मग ती वेगवेगळे मूत असतात, त्यातला हिरव्या कलरचा मूत घेतला बा. शिव पितोय कोल्ड्रिंक, ते पितोय दारू. ती जरा जंगाट झालं
आणि बसले कुठं टेबला शेजारी शेजारी. तो थोडा जिंकला साहेब, आणि जिंकल्यानंतर त्यांनी त्या साहेबांनी मांडीवर हात ठेवला बा याच्या पक्काभाऊच्या. मांडीला पट असतात तुम्हाला सांगतो, पट म्हणतात त्याला पहिलवान भाषेत. आयला काय म्हणला, मांडी मजबूत आहे आणि काय ताकद आहे हो, काय खाता काय तुम्ही, आम्ही तर एवढं काजू बदाम खाऊन आमच्या मांड्या अशा व्हायनात. नाही म्हणला साहेब, कसं आहे, काय खायचंय, 4 बोंबील मोडायचं, खळगुट करायचं, 1.5 भाकरीची बाजरीची भाकर टाकायची आणि हाणायचं अख्ख्या कांद्याबरोबर. आणि मला बी व्यायामाची आवड आहे, मला बी दंड बैठा. पक्का भाऊ थोडासा साधा बळा माणूस होता, मी करतो म्हणला, व्यायाम असल्यावर पट तयार होत्यात म्हणला. आणि कुस्तीची आवड म्हणला. आज जर शिरून जोंबायला सुरुवात केलं ना, 3-4 पोराशी जोंबले की असा गाम होतो म्हणला. पिळदार शरीर होतं तयार. बरं, चांगली चांगली गोष्ट आहे. दंड दाबायला सुरुवात केली. दंड दाबायला सुरुवात केली ह्यांनी, जे असं पहिल्यांदा बघा स्नायू असे ताट करता येतो, दंड पॅक करता येतो. त्यांनी दंड पॅक केला बघा म्हणला साहेब, असा ताणून. अरे बापरे, मी तर म्हणला शी तर असं पहिल्यांदाच पाहतोय म्हणला. हे असं त्यात खुश. ध्यानात ठेवा, काही तुमच्या बाबतीत जर वाईट घडायचं असेल किंवा हमेशा परिस्थितीवर लक्ष ठेवायचं, माझं ऐकायचं. सिग्नल तुम्हाला एकदा देतोच, वरला देतोच, क्लिक झाला पाहिजे की पुढच्याच्या मनात काय. पण ही कसं गाळ होतं ते बिघडीन बिघडी, त्याला काय. आता एखादी लेडीज असली आपल्याला मुतायची, अय नको बा तिकडं बाय आहेत, आपलं दुसरीकडे चाला, आपलं शिकवण लहानपणापासूनची. पण 2 गडी असेल तर शेजारी शेजारी मुतत ना, का 2 गडी बा जाऊन द्या, ते आपलं संस्कार. ही तेवढं वेळ झाल्यानंतर त्या साहेबांनी मला, अजून काय तुम्हाला हवं आहे का, मी चिकन ऑर्डर करतो मला फ्रायला. मला ती भाकरी मिळेल का, नाही सगळे मिळतं म्हणला, पण नुसतं आपण टेस्ट घेऊ थोडी. परत त्यांनी चिकन मागितलं म्हणला, तळल्याला चांगलं पीस आलं मला, खायला सुरुवात केली. मी खाल्ली 1-2. आता साहेबाचं लेकच खावा, त्यांनी 90 मागितली अजून, त्याचं का चालू झालं खुश. त्यांनी हात घेतला आणि त्या गाड्याला पकाभाऊला चोंबाळता त्याच्याच हाताराव ठेवला पकाभाऊच्या. म्हणला हे सुद्धा मजबूत आहे. मला काय तुम्ही साहेबराव, असं कुठं असतं का, ती आता गडी आपण म्हणला, ते कोणाचं बी असतं तसं घ्या, त्यात काय अवघड आहे का, काय त्यात काय गोठाळा आहे का म्हणला काय. नाही, पण मला तुमची बॉडी शरीर यष्टी फारच आवडली. तरी गाड्याला सिग्नल, आपल्याला काय काय ना करंटच लेट लागत होतो, तरी गाड्याला लागाना सिग्नल. बरोबर, ह्याला जरा कुचांब्यासारखं झालं, म्हणजे डायरेक्ट कोणी कोणाच्या असं अवयवाला हात नाही लावू शकत. मग तिथून उठला पक्का भाऊ, पुढच्या जायला जाऊन बसला. आता टेबलमध्ये आता काय हात पुरणार आहे का. तुम्ही तर साहेब म्हणला मोकार लादल्यावानी करताना लादल्यावानी बोलता बरं का, तरी गाड्याला सिग्नल नाही. मग म्हणला तू ड्रिंक घेतोय, तुला काय लगवीला दाट येणार नाही, मला थोडी दाटी येते का माहिती का, ड्रिंकमुळे लगवीला दाट येते, मी जातो म्हणला. गेला तिथं, ते बाथरूम बांधलेलं होतं, त्यांनी सपाटलाच तो टाक, तिथं जाऊन लगवी करून आला. आता ह्याने बी ते कोल्ड्रिंक घेतलं होतं पकाभाऊनी. म्हणला मी बी आलो, म्हणला आपण जेवण सांगू, हंडी सांगू मस्तपैकी, असं करू तसं करू. चालतंय म्हणला. त्याचं काय खाल्लं होतं यांनी पकाभाऊनी, एक तसली कोल्ड्रिंक, ते 500 ml अर्धा लिटरची, आणि 2-4 हाडकं खाल्ली होती. त्याचं काय खाल्लं नव्हतं. जेवण तर लांबच होतं आज. हे उठला आणि लगवीला गेला. हा जसा लगवीला गेला, त्या पकाभाऊच्या डोक्यातच आलं नाही. तो आत शिरला की त्या 7:30-8च्या अंधारात साहेब पटापटा मागून गेला ना, ती लगवी करत असताना मिठी मारली त्याला पकाभाऊला बरं का. आया मग मात्र यांना चांगला 440चाच करंट बसला बा डोक्याला. अर शिव खेळ कसा आहे काय माहिती. पकाभाऊला परफेक्ट खात्री पडली की हा विषय थोडा नाजूकच दिसते, पण दळदार गडी होता, पहिलवान गडी होता, त्याला काय म्हणजे जास्तच्या माणचा खेळ. आणि मग त्याला मागणी केली, मी काय करत नाही, मला मुखमैथून करून दे, असं त्याचं म्हणणं झालं. आता मला पाठीमागचा एक विषय असा निघाला की एक जणांनी डायरेक्ट कमेंट टाकली, मुखमैथून म्हणजे काय, असं कुठं असतं का, मग तसं काय करू नका. तशी मागणी केल्याबरोबर हा म्हणला चल साईडला चल.
आणि ती बोळखंड होतं बारीक, ते मुतारीच्या बाहेर निघायचं. अशी दुम ठोकली माझा तिथं. हा, त्या चपलामुळं पळता बी येईना. पळाला तिथून आणि रस्त्याला गेला. रस्त्याला गेल्या रस्त्यापासून चलत चलत गेला. याचं देणं साहेब बघतोय का, येतोय का मागून. हा, कारण याला जर काय 2-4 ठोकं टाकावं तर शिकम तक्रार करायचं उद्या पोलीस स्टेशनला. पका बाबा आतमध्ये. म्हणला ही इथून लांब पडणे सगळ्यात बेस्ट. तो लांब गेला. गाडी कोणाच तरी रस्त्याला हात केलं की लगेच भेटली. गाडीत बसला, गेला निघून. 15 दिवस झालं, महिना झाला. आता तो त्याच्या टेबलला जाणं गरजेचंच आहे याला. गेला बा तिथं. साहेब म्हणला काय झालं गेलं तुमच्या आमच्या हात. त्या दिवशी माझं जरा चुकलंच बरं का, मी तुमची माफी मागतो. असं नाही नाही मला काय नाही, तुमची माफी मागू नका, काय नाही, माझं काम करून द्या एवढं. असं आहे, झालं गेलं सोडून दे, तुला नको टेन्शन घेऊ. नाही ना, मी का टेन्शन घेतो. म्हणलं हा काय झालंच नाही, असं धरून चाललं, जाऊ द्या, मरू द्या. पण पाखा भाऊ पुरा सावध होता. म्हणला तुमच्याकडे म्हशीचं दूध मिळतं, आम्हाला कळलं. हा म्हणला मिळतं, पण 8 किलोमीटर लांब आपण आणू शकत नाही. म्हणला त्याचे वेगळे पैसे दे. नाही म्हणलं मी डेअरीला येतो इकडं, पण दूध नको भाऊ. कारण याला माहिती कवा कवा पातीलं घेऊन येता. आता साहेबच उघडा पातीलं घेऊन यायचा, आपला कार्यक्रम करायचा. त्याच्यामुळे हे मला तुझं ते कसंच नको. मला त्याने विषय टाळला. परत 10-15 दिवस गेलं. मग मात्र हा त्याला म्हणला तुमच्याकडे लय महत्वाचं काम होतं, झालं गेलं विषय सोडून द्या म्हणला. पण आमच्या पत्नीची आणि माझं एक समस्या आहे, माझ्या बायकोची माझी समस्या. साहेब म्हणतोय घरी येताल का तुम्ही, एक 5-10 मिनटं चहाला म्हणून या. काकाबाच्या आधी डोक्यात आलं. म्हणलं बायको आहे म्हणल्या हा काय करायचं नाही. आता बायको देखता मला येईल, पण जोडदार घेऊन भाऊ मी एक. हा म्हणलं या. आता हे कसं असते, पहिलवान लोक आहेत ना, कसे बी म्हणजे शरीराने जरी दळदार असले ना, तरी मनाने हळवे आणि भाऊक असतात, तर सरळ मार्गी असतात बरीचशी. गेला एक जोडदार घेऊन. म्हणला जोडदाराला बाहेरच बसा तुम्ही, आत या. परत याला लागला गाम फटायला. अरे म्हणला आता काय, पण बायको बघितली आतमध्ये, मला आता भेट नाही. आणि बाहेर ते सोफा ठेवलेला होता त्या हॉलमध्ये, जोडदार बाहेरच सोफ्यावर जाऊन बसला. मग बायको आली. नमस्कार वहिनी म्हणला, असं तसं. अत्यंत देखणी सुंदर अशी स्त्री, पदर घेऊन आली शिवाय. काका भाऊनी चहा घेतला. म्हणला कमी करा, लय नाही. जोडदाराला द्या म्हणला. हा, कारण ह्याच्या डोक्यात त्या चहामध्ये काय टाकलं तर आपला खरंच कार्यक्रम व्हायचा इथं, व्हायला नको. ती जोडदाराला द्या, त्याला बी दिला. ती बाईनी जो कप त्याच्या हातात दिला, तो कप त्याने खाली ठेवला आणि दुसरा कप उचलला. बरं का, असं असतं, हुशार राहावं लागतं. असं द्या म्हणला. मला कमी करा जरा. वाचल्यावानी केला आणि दुसराच उचलला. बायको गेली आतमध्ये. शिव साहेब त्याच्या कानात काय म्हणतोय. म्हणला माझा जरा शारीरिक प्रॉब्लेम आहे. किती सुंदर बायको बघितली का माझी. हा म्हणला हाय साहेब. हा म्हणला मी तिची गरज, तिला सुख देऊ शकत नाही. का बरं म्हणलं, काय झालं ते काय माहित नाही. गडी फिरून तो साहेब परत रिंगणात आलाय बरं का. मला काय हो काय झालं. मला ऐका, मला म्हणजे डखल स्टार्ट म्हणतात थोडक्यात. मला पाठीमागून कुणीतरी धक्का दिल्याशिवाय मी पुढं चलत नाही, समजून घ्या. आयला म्हणला अख्ख्या जगाच्या पाठीवर तुला धक्का द्यायला मीच उरलो होतो का. हा, मग तू फक्त धक्का दे आणि मग धक्का द्यायचं काम करत जा, आणि मग मी पुढं गाडी पळणं माझी. आणि मी त्या बदल्यात तुला महिन्याला 20,000 देतो, 15,000 देतो, ऑफर बी पैशाची. म्हणला मा बापाच्यानी शक्य नाही. हा, कमीत कमी सकाळच्या पारी आंघोळ करून देवाच्या पुढं तोंड दाखवायला आपल्याला लाज वाटली पाहिजे ना. काय करतोय आपण, हे महत्वाचं आहे ध्यानात ठेवा. आपण काय करतोय, आपलं पाप आहे ना करून जातो आपण, पण पाप हे असं कुरताडतं सारखं मनाला, आणि तो माणूस सुखी राहू शकत नाही. आणि मेल्यानंतर तर त्याचं फार वाईट होऊन जातं, त्याबद्दल वाद नाही. काय केलं पाहिजे. मला एक काम कर. म्हणलं हे मला शक्य नाही, मला जाऊन द्या ना, मी आर्डन बरं का मोठ्याने. हा, तसं काय करू नका. मला आपली चर्चा चालली फक्त. एक काम कर, तू कॅन्सल, तुझ्या जोडीदाराला सांगतो का हा विषय, बरं का. म्हणला मी बाहेरून त्यासमोर बोलतो ना, सांगतो ना आता, पण बाहेर जाऊन द्या भाऊ. चहा एक, अरे चहा तरी पे, तुमचा चहा सुद्धा नको म्हणला. त्याला सांगतो आधी तुमचं काम करून देतो.
बाहेर आला, वाना घातल्या, त्या जोडीदाराला परत घेतला. मला चाय घेतलाय काय, चल म्हणला, नाही तर तुझा करट कार्यक्रम होईल, तू चल माझ्याबरोबर. मला काय झालं रे? नाही नाही, मला काय नाही होत, चल तू. आले निघून दोघं. त्यांनी व्यवस्थित सांगितलं, पण म्हणले अशी लोक आहेत. दुसरी गोष्ट, दुसऱ्याच दिवशी त्यांनी परत साहेबाकडे गेला. तिथे आपलं काय झालं असेल ना, तर ते काय तू कोणाला सांगू नको. म्हणलं मला काय करायचं सांगू साहेब, तुम्ही फक्त माझी प्रकरण साहेब या करत जा लवकर, माझं काय नाही. पण मी एक काम कर ना, तू नको, तुझा जोडीदार नको, असा कोणी जर असेल मोकळा, तर प्लीज तेवढं माझं काम करून दे. मी तुझं काम करतो, तू माझं काम कर. म्हणला आज मी आता बघतो स्टँडवर इकडे तिकडे फिरतो म्हणला आता, आणि सांगतो गाड्यांना असं असं आहे का बा डक्का माराय कोणी, तुला सांगतो असली दुनिया आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या स्टोरीतून बोध असा घ्यायचा आहे, विद्यार्थी दशेत असाल किंवा तुम्ही म्हणजे वयस्कर असाल, निम्यार देवायचे असाल, अशा प्रकारची व्यक्ती संपर्कात आली आणि हे आत पाठीमागच्या काही घटना पाहता इतकं डेंजर कामे आहे की ह्याच्यात जर तुम्ही गुंतला, तुम्हाला एक्झिट नाही बरं का. ती व्यक्ती अगदी जीव घेते त्या माणसाचा, पण ते तवा सोडित नाही त्याला. प्रचंड मानसिक त्रास. अनेक पोलीस स्टेशनला सुद्धा अशी प्रकरणं येतात. त्याच्यामुळं जो पूर्ण पुरुष आहे त्याला आकर्षण हे फक्त स्त्रीचं असलं पाहिजे, आणि ती स्त्री जर आपली भाग्यलक्ष्मी असेल तर सोन्याहून पिवळं. बाकी ह्या उद्योगात लय पडला तर काय तुमचं कवा होईल काही सांगू शकत नाही. 2026ला रामकृष्ण हरी माऊली.